मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर चला आपण घरबसल्या झुडिओ मॉल पाहूयात. तर ऑगस्टमध्ये इथे सेल निघतो आणि डिसेंबर जानेवारीमध्ये पण सेल निघतो. तर सेलच्या वेळेस तुम्ही खूप अशा गोष्टींची खरेदी करू शकता. म्हणजे तुमचं वॅकेशन कधीही प्लॅन असेल. खूप लोक दिवाळीनंतरही प्लॅन करतात, कोणी फेब्रुवारी मार्च मध्ये पण प्लॅन करतं. अशा वेळेला तुम्हाला जेव्हा सेलमध्ये जेव्हा वन पीस वगैरे खरेदी करता येतात तेव्हा खरेदी करून घ्या, माझं असं मत आहे. 500च्या आतमध्ये खूप सारे वन पीस इथे होते. क्रॉप टॉपही खूप छान होते, जॅकेट होते इथे सेलिंगला. आता हे आम्ही जे शूट दाखवते ते ऑगस्टमध्ये आहे. ऑगस्टमध्ये खूप चांगला सेल लागला होता आणि खूप साऱ्या गोष्टी संपवून जात होत्या. कारण मी 1 आठवड्या अगोदर आलते तेव्हा माल वेगळा होता आणि आता माल वेगळा आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी संपून गेल्या आहेत. म्हणजे जो जो ड्रेस मी अगोदर पाहिला होता तो आत्ता नाहीये. खूप साऱ्या गोष्टी चांगल्याही आहेत, खूप साऱ्या गोष्टी जेवढे पैसे देतो तेवढीच त्याची क्वालिटी आहे. त्यामुळे आपल्याला ते बघून घ्यावं लागेल. हा, पण सेलमध्ये घेतल्यामुळे तेवढं जास्त वाईट वाटत नाही. जुडिओमध्ये खूप साऱ्या वेस्टर्न ड्रेसेस असतात. इथनिक थोडे कमी असतात असं म्हटलं तरी चालेल. इथनिक ड्रेससाठी तुम्हाला ट्रेंड्स पण छान आहेत, तिथे कुर्तीज वगैरे छान असतात. जुडिओमधल्या पण डेलीच्या कुर्तीज खूप छान आहे. डेलीच्या कुर्तीज, स्ट्रॅपवाले वन पीस, पण वन पीसचं कलेक्शन मात्र तुम्हाला जुडिओमध्ये खूपच छान मिळेल. जे आता सध्या 500च्या आत तुम्हाला पाहायला मिळतील, जसे की क्रॉप टॉप. मी साड्या जास्त वेअर करते, डेली लाईफमध्ये नाही, पण व्हिडिओसाठी वगैरे साड्या जास्त वेअर करते. तर मला इथे खूप छान असे क्रॉप टॉप, म्हणजेच ॲज अ ब्लाऊज म्हणून वापरता येईल असे क्रॉप टॉप मला दिसले, तर ते मी खरेदी केलंय. तुम्हाला सुरुवातीला त्याचा फोटो टाकला होता, ती साडीवरचा क्रॉप टॉप मी वेअर करून फोटो काढला होता. तर हे असे वन पीस आहेत, सॉरी कुर्तीज आहेत. हे असे फेस्टिव्ह कुर्ती अशी आहेत. पण माझ्या अकॉर्डिंग ना, आपण जे फेस्टिवल ड्रेस घेतो ट्रेडिशनल, जे वन पीस असेल, अंब्रेला असेल, लेहंगा आहे, ते शॉपमधून घेतलेलेच चांगला. मॉलमधून तुम्ही खरेदी ह्या वेस्टर्न ड्रेसचीच करा. खूप छान वेस्टर्न ड्रेस तुम्हाला मिळू शकतात. कुर्तीज, डे टू डेच्या कुर्तीज तुम्ही इथून घेऊ शकता. पण जी फेस्टिव्ह कुर्ती असते, की जी कुर्ती घातल्यानंतर सगळ्यांनी मस्त असं बघितलंच पाहिजे, कॉम्प्लिमेंट दिलीच पाहिजे, तशा कुर्तीज तुम्ही दुकानामधून घेऊ शकता. आता ही व्हाईट कलरची सुंदर कुर्ती होती म्हणून मला तुम्हाला दाखवावं. व्यवस्थित करून ही दाखवते दुसरी वाली कुर्ती. येस, व्हाईट कलर एक खूप सुंदर कलर आहे. म्हणजे कुर्तीजमध्येही छान दिसतो, टी शर्टमध्येही छान दिसतो. सगळे कलर आपल्याकडे असायला हवे. त्यामध्ये व्हाईट तर असायलाच हवा, व्हाईट अँड ब्लॅक. तर इनर वेअर पण तुम्हाला दाखवते. इनर वेअर मी जुडिओच्या वापरलेल्या नाही आहेत. मी ट्रायम्फ या ब्रँडचे वापरते. म्हणजे मी आउटर कपडे, म्हणजे बाहेरचे कपडे जरी मी जुडिओमधले किंवा स्वस्तवाले घेतले, तर मी इनर कपड्यांच्या बाबतीत फार कॉन्शियस आहे. म्हणजे मी चांगलेच आणि ब्रँडेड कपडे घेते. हा, जुडिओमधले ब्रँडेड नाही असं माझं मत नाहीये. जुडिओमधले पण ही ब्रा होती, ती खूपच छान होती. पण मी सुरुवातीपासून ट्रायम्फ ब्रँड वापरते, ते मला खूपच छान फील देतं. आणि प्लस शेपही छान दिसतो आपला. कुठलीही कुर्तीज वगैरे घातल्यावर शेपही छान दिसतो. ट्रायम्फच्या ब्रा मी यूज करते. तर इथे हा व्हाईट कलरचा अगेन वन पीस, म्हणजे इंडो वेस्टर्न काइंड ऑफ पण वन पीस होते शॉर्टवाले. हा क्रॉप टॉप आणि असे शॉर्ट कुर्तीज वगैरे खूप आलेले आहेत. जुडिओमध्ये मेकअपचं सामान पण मिळतं, मस्करा मिळतो, लायनर मिळतं, काजळ मिळतं. अगदी 80 रुपयाला इथे दाखवल्याप्रमाणे मस्करा 200 रुपयाला आहे आणि छान आहे. म्हणजे मी खूप जणांचे रिव्ह्यू पाहिलेत, छान आहे. जुडिओचं काजळ आणि आयलाइनर खूप छान आहे. अगदी कोणीतरी याचे फॅनच झालेले आहेत, इतके छान आहेत. हे वाईप्स आहेत, पाऊच आहेत, लिपस्टिक पण इथल्या 99 पासून सुरू आहेत. आणि जेवढी किंमत आहे तेवढे ते प्रोडक्ट वर्थ पण आहे. काय काय प्रोडक्ट किमतीपेक्षाही खूप छान आहेत. चप्पल्स पण तुम्ही इथून घेऊ शकता. मी चप्पलचं सेक्शन पण पुढे दाखवत आहे. लिपस्टिक पण डे टू डे लाईफला घेऊ शकता. पण कुठलीही लिपस्टिक लावण्याच्या आधी तुम्ही वॅसलीन पहिल्यांदा लावा आणि लिपस्टिक लावा, म्हणजे तुमच्या लिप्सला काहीच होणार नाही. आता फुटवेअर सेक्शनमध्ये आपण आलोय. फुटवेअर खूप छान होते आणि सेललाही होते ह्यावेळेस. 400 रुपयाला थोडेसे हिल्स असलेले फुटवेअर होते सेलला आणि 150 रुपयाला फ्लॅटवाले फुटवेअर होते. ज्यांची हाईट वगैरे चांगली असते, ज्यांना फ्लॅटची सवय, त्यांनी फ्लॅट घेऊ शकता. हे सेलमधले नाही आहेत, हे 300 रुपयाला, पण हे 300 रुपयाला पण अगदी छान असे फुटवेअर आहेत. म्हणजे पावसाळ्यासाठीचे हे वाले फुटवेअर खूप छान आहेत. फुटवेअर असे चूज करा की तुम्ही कुर्तीज आणि साडीवर पण गेले पाहिजेत. आता हे मी म्हणलं सेलला, ते हे लागले 150 रुपयाला यातले होते. एक 600-700चे फुटवेअर 400ला होते आणि मला वाटतं 200 ते 250चे फुटवेअर 150ला लागले होते सेलमध्ये. या सेलमध्ये घेणं कधी वर्थ आहे जर तुम्हाला
कोणाच्या बर्थडेला गिफ्ट द्यायचं असेल, म्हणजे आता ऑगस्टमध्ये हा सेल लागलाय, पण पुढे जाऊन जे महिने येतील सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर त्याच्यामध्ये कोणाचे बर्थडेज येत असतील तर तुम्ही नक्की आता खरेदी करू शकता. आता तुम्हाला किड्स एरियामध्ये घेऊन आलेले आहे. किड्स एरियामध्ये मुलींचे पण ड्रेस छान आहेत तिथे. मुलांचे पॅन्ट टी शर्ट पण छान आहेत. पण मुलींचेही तुम्हाला छोट्या मुलींचे जर फेस्टिव्ह ड्रेस घ्यायचे असेल तर ऑफकोर्स तुम्ही शॉप प्रेफर करा, जे आपलं मार्केटमधलं शॉप असतं ते. हा, पण इथे डेली वेअर किंवा वेस्टर्न ड्रेसचं छान कलेक्शन आहे. आता हे मुलांचे पॅन्ट आहेत 249ला, आणि हे म्हणजे हा बॉईज सेक्शन आहे, आणि मोठ्या बॉईजचे तिथे शूज होते. हे मीडियम बॉईजचे शॉर्ट्स आहेत आणि शर्ट्स आहेत. आता 99ला काय आहे मी तुम्हाला दाखवतेय. 99ला जस्ट बनेलेत, आणि छोटीशा म्हणजे लहान मुलींचे टी शर्ट होते ते. अगदी 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या मुलीचे म्हणता येईल ते टी शर्ट आहेत 99ला. बाकी परफ्यूम त्यांचा पॉकेट परफ्यूम आहे, जिथे बिल करायला जातो तो 99ला. मी साल्सा म्हणून घेतला आणि खूप छान लागला मला, त्याचा स्मेल आवडला. आता हे 400 रुपयाला चांगले टी शर्ट आहेत. मी हा रेड कलरवर मी जरा फिदावत होते, पण नंतर विचार केला अरे नवऱ्याकडे 2 टी शर्ट आहेत रेड कलरचे, आता ही तिसरी भर नको. इथे 200 रुपयाला पण टी शर्ट आहेत मुलांचे म्हणजे बॉईजचे. ते डेलीला फार चांगले आहेत, पण 2-3 महिने जातात त्याच्यानंतर थोडेसे बबल्स त्याला यायला लागतात जर तुम्ही डेली वापरले तर. बाकी ते पैशाप्रमाणे वर्थ आहेत असं, म्हणजे माझ्या अकॉर्डिंग म्हटलं तर. पण बॉईजचं असं फॉर्मल कलेक्शन मला झुडिओचं एवढं खास आवडलेलं नाहीये. बाकी टी शर्ट वगैरे चांगले आहेत, म्हणजे फॉर्मल ऑफिसवेअर जे कलेक्शन आहे किंवा फॉर्मल पॅन्ट वगैरे ते कलेक्शन कमी आहे. आणि आवडला का तुम्हाला व्हिडिओ? मी जेवढं कव्हर करता येईल तेवढं केलंय, आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, हॅव अ नाईस डे.